श्री क्षेत्र रत्नेश्वर संस्थानच्या वतीनं पायी दिंडी पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात करंजखेड इथून दिंडीचे मोठ्या थाटात शिर्डीच्या दिशेनं प्रस्थान झाले। यात प्रामुख्यानं 5 दिवसात पायी दिंडी थेट साईंच्या चरणी नतमस्तक होते। गेल्या 1 दशकाहून अधिक काळापासून दिंडीचं आयोजन करण्यात येत आहे। महंत सीताराम महाराजांच्या अध्यक्षतेखाली प्रथम दिंडीची सुरुवात झाली। त्यानंतर थेट आतापर्यंत महाराजांचे अनुयायी यांनी गेल्या 12 वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा सातत्यानं ठेवली आहे। यात प्रामुख्यानं संयोजक आणि आयोजक म्हणून किसन चिंदू वाघ यांचे असते आणि त्यांना सहकार्य करणारे योगेश मोक्से, कडुबा सपकाळ, तसेच सुदाम सर, रमेश भागवत, कैलास वाघ, शंभू वाघ, कैलास कोल्हे, महादू ओपळकर, उत्तम वाघ, किसन रामा वाघ यांच्या सहकार्यानं दिंडीची परंपरा अशीच चालू राहणार असंही सांगण्यात येते। यात करंजखेड सर्कलचे सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभते आणि मोठ्या उत्साहानं पायी दिंडी सोहळा 5 दिवसानंतर पार पडतो। यात नागापूर येथे दिंडीत आलेल्या साई भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था नागापूर येथील ग्रामस्थांकडून केली जाते। तेथून दिंडीची खरी सुरुवात होऊन गवताळा मार्गे हिवरखेड येथे मुक्काम केल्यानंतर पुढील नियोजन केलं जातं। आज 2008-24 वार बुधवार करंजखेड ते शिर्डी पायी दिंडी या ठिकाणी प्रस्थान होते आणि जवळजवळ या पंचक्रोशीतून सर्वच भाविक भक्त मोठ्या उत्साहात या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभाग घेत आहे आणि जवळजवळ 250 किलोमीटर ही दिंडी शिर्डी या ठिकाणी जाते। दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे हे जवळजवळ 13व्या वर्षे 5 दिवस प्रवास केल्यानंतर 5व्या दिवशी त्या ठिकाणी भाविक भक्त सकाळी आरतीला त्या ठिकाणी हजर असतात आणि त्या ठिकाणून नंतर ही दिंडी गावाकडे प्रस्थान करते आणि सर्व भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभाग घेतात। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।